राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी शहरात माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले, जे की शहरातील सुपारी मारुती मंदिराजवळ करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन महिनाभर संपूर्ण जिल्ह्यात केले जाणार असल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमाद्वारे बोलताना सांगितले। या आंदोलनामध्ये असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते। भ्रष्टाचार करणाऱ्याचा धिक्कार असो, मंदिराच्या देणगीत अपहार करणाऱ्याचा धिक्कार असो, श्रीराम मंदिराच्या देणगीत अपहार करणाऱ्याचा धिक्कार असो, राम मंदिराच्या देणगीत लूट करणाऱ्याचा धिक्कार असो, श्रीराम मंदिराच्या देणगीची लूट करणाऱ्याचा धिक्कार असो, श्रीराम मंदिराच्या देणगीची लूट करणाऱ्याचा धिक्कार असो। भारत माता की जय, रामचंद्र की जय, सुत हनुमान की जय। राम मंदिराच्या देणगीचा अपहार करणाऱ्याचा धिक्कार असो, राम मंदिराच्या देणगीचा अपहार करणाऱ्याचा धिक्कार असो। राम सर्वांगी सुंदर अतिशय दुराची कंठी हरके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन सारणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव गौरी रोहरा चंदनाची मोठी कुंकुम केशरा। बिल्कुल श्रीराम रक्षा महाआरती माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी कालच जाहीर केलेली आहे। आम्ही आंदोलनाची तयारी केलेली। आज संभाजीनगरातून या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। हे गावगावापर्यंत नेण्याचं आमचा निर्धार आहे। कारण ज्या पद्धतीनं 1988-89 पासून श्रीरामाच्या मंदिराच्या निर्माणाची घोषणा झाली, गावागावातून विटा शिला ज्याला त्या शिलांचं पूजन झालं, वेगवेगळ्या पूजन झालं, निधी गोळा केला गावागावातून, रुपया 10 रुपये बसून
शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात याच्यात सहभाग घेतला. परंतु आता जे समोर येतंय रामाच्या भक्तांच्या श्रद्धेचा अवमान करून या देणग्याच लुटण्याचा प्रकार आहे, त्याचा अपहार करण्याचा प्रकार. मला वाटतं राम भक्तांच्या श्रद्धेचा अवमान आणि हिंदूच लोक आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचं ज्यांना समर्थन आहे असंच लोक करतायत. मला असं वाटतं हे छद्म हिंदुत्ववादी लोक आहेत. छद्म फक्त राजकारणापुरतं हिंदुत्ववाद वापरायचं अशा पद्धतीनं हे लोक आहेत. मला असं वाटतं शिवसेनेनं याविरुद्ध धनुशिंग फडकवलं. हे आंदोलन महाराष्ट्रात मला असं वाटतं याचं वनव्याचं स्वरूप येणाऱ्या काळात होईल. मला असं वाटतं येणार काय देशात सुद्धा हे आंदोलन जायचं, पण महाराष्ट्रात गावागावात शिवसेना हे आंदोलन करेल एवढं नक्की. जी भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस ही घटना घडली होती त्यावेळेला कोणी करायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेना पण करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्या भारतीय जनता पार्टीकडून अशा रामाच्या श्रद्धेचा अवमान करणं याच्यात काही मला विशेष वाटत नाही. त्यामुळे त्यांनी खिल्ली उडवणं, त्यांना फक्त मतं पाहिजे, राजकारण पाहिजे. मला असं वाटतं आम्ही मताचा विचार न करता काम करणारे हिंदुत्वासाठी काम करणारे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी काम करणारे लोक उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या खिल्लीची आम्ही चिंता करतो. पण मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यातली मूळ याच्यात आहे संघटन. त्यांनी ज्या पद्धतीनं निषेध व्यक्त केला, चिंता व्यक्त केला, मला ती चिंता शिवसेनेनं व्यक्त केली.